मुंबईसारख्या शहरात आपणही एखादा लहानसा व्यवसाय करावा असे प्रत्येकालाच वाटत असते। त्यात मराठी भावंडांची एकी जमली तर ते काहीही करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच ओम व प्रसन्न भिडे। मुंबईतील लालबाग परळमधील या दोन भावंडांनी मिळून सुरू केलाय 77 वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्मा पदार्थाचे दुकान। मुंबईतील सर्वात तिखट शॉर्माची उपमा खवई यांनी येथील शॉर्माला दिली आहे। या दोन मराठी भावंडांची कहाणी काय आहे पुढे जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव ओम मजीद भिडे आणि याचं नाव प्रसन्न प्रभाकर भिडे। हा ॲज अ प्रोफेशनल शेफ आहे आणि मी ॲज अ डिझायनर आहोत। आम्ही दोघे दादर येथे राहणारे आहोत आणि आम्ही दोघं भावंडांनी लालबाग इन्कम टॅक्सच्या समोर हॉटबट नावाचा शॉर्माचं शॉप ओपन केलं आहे। आमच्या शॉपमध्ये विविध प्रकारचे शॉर्मा मिळतात। टोटल 77 प्रकारचे शॉर्मा आम्ही लोकांपर्यंत सर्व करतो। आणि भारतातील वेगवेगळ्या मिरच्यांचे सॉसपासून आम्ही शॉर्मामध्ये भारतीय एक तडका देण्याचा प्रयत्न करतो। आम्ही शॉर्माबरोबर नॉनव्हेज सोबत व्हेजही आम्ही सर्व करतो व आमचे शॉप ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर कार्यरत असतो। आमच्याकडे मुंबईतील सगळ्यात स्पेशलिस्ट म्हणजे आम्ही मुंबईतली सगळ्यात स्पायसीएस्ट शॉर्मा म्हणून आम्ही ओळखले जातो। धन्यवाद। एक मराठी परिवार देखील सपोर्टिव्ह असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भिडे परिवार। ओम व प्रसन्न यांचे आई वडील दोघे नोकरी करणारे असूनही त्यांनी मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेपूर साथ दिली। नोकरी करून व्यवसाय करणे शक्य नसल्यामुळे लाखांचा पगार असलेली ताज हॉटेलची नोकरी सोडून प्रसन्न भिडे यांनी पूर्ण लक्ष व्यवसायात केंद्रित केले। सुरुवातीच्या काळात दिवसाला फक्त 20 ते 25 शॉर्मा या ठिकाणी विकल्या जात होते। कालांतराने या व्यवसायाची वृद्धी होऊन आता दिवसाला या ठिकाणी 150 ते 200 शॉर्मा विकले जातात। येथील विविध शॉर्मा हे 40 ते 160 रुपये या किमतीत उपलब्ध आहे। अतिशय पॉकेट फ्रेंडली किमतीत मिळणारे हे शॉर्मा खाण्यासाठी मुंबईकर खवय्ये या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात, अशी माहिती हॉटबटचे मालक ओम भिडे यांनी दिली आहे। लतिका अमोल, लोकल 18 मुंबई।